मित्रांनो नमस्कार. बुद्धांची अहिंसा ही बलवंताची अहिंसा असे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 मे 1955 रोजी मुंबईत केलेले भाषण त्यांच्या शब्दात पाहणार आहोत. अध्यक्ष महाराज, बंधू आणि भगिनींनो, आज वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्ध यांच्या 2500व्या परिनिर्वाण दिनासाठी मला रंगून येथे सरकारच्या आमंत्रणावरून हजर असावयास पाहिजे होते, परंतु मी आज मुंबईत या सभेला हजर आहे. गेली 5 वर्ष मी बौद्ध धर्मावर एक पुस्तक लिहिण्यात गुंतलो होतो. त्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या धर्मदीक्षेअगोदर वैशाख महिन्यात व्हावे या हेतूने मी मुंबईत आलो, परंतु मी एका विलक्षण आजाराने जायबंदी झाल्यामुळे मला ते पुस्तक लवकर लिहून संपविता आले नाही. पुस्तकाची 700 पाने असून तो ग्रंथ इंग्रजी भाषेत असल्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो समजणे अवघड जाईल, म्हणून मी लवकरच त्याचे मराठी भाषांतर करून घेणार आहे. केवळ याच कामामुळे मला रंगूनला जाता आले नाही, तथापि माझ्यासमोर जमलेला हा जनसमुदाय पाहून मला अत्यंत आनंद होत आहे. मी लहान असताना माझे वडील आमच्याकडून रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथ वाचून घेतल्याशिवाय आमची सुटका करीत नसत. परंतु रामायण, महाभारत वाचण्याची आमच्यावर सक्ती होती का असे विचारण्याची कोणाची हिंमत नसे. ज्या पुराणात शूद्र आणि अस्पृश्य यांचेवर पदोपदी अत्याचार केल्याचे वर्णन आढळते, त्या पुरुषांचे जीवनचरित्र वाचण्यात तरी काय तथ्य आहे? माझे इतका धर्मशास्त्रवेत्ता कोणी नाही. मी वडिलांना ते ग्रंथ वाचण्याची सक्ती का असा प्रश्न विचारल्यावरून त्यांनी उत्तर दिले की आपण जरी अस्पृश्य असलो तरी रामायण महाभारतातील पुराण पुरुषांची जीवनचरित्रे वाचल्यानंतर आपल्या मनाचा न्यूनगंड दूर होतो. पण ते मला नीटसे समजले नाही. महाभारतातील द्रोणाचार्य हा अत्यंत पराक्रमी राजगुरू होता. कौरव आणि पांडव दोघांनाही त्याने शस्त्राची विद्या शिकवली. तरी सुद्धा महायुद्धामध्ये द्रोणाचार्याने खरी न्यायाची बाजू धरली नाही. कौरवांच्या बाजूने तो लढला, कारण कौरवांची तो नोकरी करीत होता. वास्तविक ज्या कुंतीपुत्र वर्णाची हलक्या कुळातला म्हणून अवहेलना केली जाते, तो कर्णच खरोखर वीर व नीती जपणारा महान पुरुष होता. रामायणातील रामाला आम्ही एकवाणी एकपत्नी म्हणून संबोधितो, परंतु वाली आणि सुग्रीव यापैकी एकाची बायको दुसऱ्याला देऊन त्याने त्याचा बाणाने घात केला. एक पत्नीव्रत्याच्या गप्पा मारणाऱ्या रामाची सीता जेव्हा रावणाने अशोकवनात नेऊन ठेवली, तेव्हा रावणाशी युद्ध करण्यापूर्वी रामाने अशोकवनात जाऊन प्रथम सीतेची चौकशी करावयास पाहिजे होती. परंतु मारुतीच्या वारंवार सांगण्यावरून सुद्धा रामचंद्राने सीतेची चौकशी केली नाही. रावणाशी द्रोह करून लंकेचे राज्य जिंकण्यास मदत करणाऱ्या विभीषणाला राज्याभिषेक करणे हे कार्य रामाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे होते. तेव्हा अशा पुराण पुरुषांच्या चरित्रापासून काय लाभ होणार? माझे हे बौद्ध धर्माचे वेड फार पुरातन कालपासून आहे. वास्तविक 1955 सालच्या खाणेसुमारीत सर्व धर्मीय व पंथाचे लोक तुम्हाला आढळतील, पण उभ्या भारतात एकही बौद्ध धर्मीय माणूस या खाणेसुमारीत तुम्हाला आढळणार नाही. भारतात जरी एकही बौद्ध धर्मीय नाही, तर आज 2500 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या भगवान बुद्धाची आज आम्हाला उत्कट आठवण का होते? बौद्ध धर्माचे हे मडे उकरून आम्ही त्यांची पूजा का करीत आहोत? भगवान बुद्धाच्या धर्माला सर्वत्र मागणी आहे. धर्माचा प्रसार नुसत्या भारतात नसून सर्व जगात आहे. धर्मप्रसाराच्या व्यापारात रामकृष्णाला फारसे स्थान नाही. बुद्ध धर्मावर बरेच लोक खोडसाळपणाने टीका करतात. त्यापैकी सावरकर एक होते. वास्तविक त्यांना काय म्हणावयाचे आहे हे मला कळत नाही. बुद्ध हा वाईट मनुष्य आहे असे त्यांना म्हणावयाचे आहे काय? बौद्ध धर्म प्रचारक राजे वाईट होते असे त्यांना म्हणावयाचे असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडावी. मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे. केसरीत प्रसिद्ध केलेल्या बौद्धांच्या आततायी अहिंसेचा शिरच्छेद
या लेखातून त्यांना काय म्हणावयाचे आहे हे स्पष्टपणे सांगितलेले नाही. सावरकरच काय, पण कुणालाही बौद्ध धर्माबाबत काही विचारावयाचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावे. त्यांना उत्तर देण्याची माझ्यात हिंमत आहे. भगवान बुद्धाचा जो अफाट भिक्षू संघ होता त्यात शेकडो 75% ब्राह्मण होते. हे सावरकरांना माहीत आहे काय? सारीपुत्र मोगलायांसारखे पंडित ब्राह्मण होते, हे सावरकरांनी विसरू नये. सावरकरांना मला असा प्रश्न विचारावयाचा आहे की पेशवे कोण होते? ते भिक्षू होते काय? मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले? तेव्हा अशा नादात बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नये. काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले, पण मी म्हणतो सावरकर आपल्या पोटातील नरक ओकले. कोणी कितीही खोडसाळ टीका केली तरी माझा मार्ग निश्चित आहे. मी बुद्ध धर्म स्वीकारणार. तुम्हाला पटला तर तुम्हीही स्वीकारा. आत्तापर्यंत हिंसक मार्गाने व अमानुष अत्याचाराच्या जोरावर बुद्ध धर्माची लाट परतवून लावली, परंतु आता बुद्ध धर्माची लाट येईल ती कधीही परत जाणार नाही. या अफाट सागराला भरती येईल, पण ओहोटी परत येणार नाही. भगवान बुद्धाच्या संघटनेत काही त्रुटी राहिल्या, छिद्र राहिली होती, म्हणून त्या छिद्राद्वारे बाहेरील पाणी आत येऊन बुद्ध धर्माचा प्रवाह थोडा दूषित झाला होता. परंतु आता मी त्या धर्माची डागडुजी करून ती छिद्र बुजविणार आहे. बुद्ध चरित्रावर मी जे पुस्तक लिहिले आहे त्यात बुद्धाचे स्थान काय आहे याचे संपूर्ण विवेचन केले आहे. ख्रिश्चन धर्मात येशू स्वतःला ईश्वराचा पुत्र समजतो. किंबहुना तो बायबलमधून असेही सांगतो की मी तुम्हाला ईश्वराचा संदेश सांगत आहे. तुम्ही मेल्यानंतर जेव्हा स्वर्गात जाल तेव्हा मला तुमची परमेश्वराकडे शिफारस म्हणजे रिकमेंड करावी लागेल. तेव्हा मी असा विचार करीन की मी पृथ्वीवर असताना तुम्ही मला ईश्वराचा पुत्र मानित होतात काय? मुसलमान धर्माच्या मोहम्मद पैगंबराची तीच स्थिती आहे. मोहम्मदसुद्धा स्वतःला ईश्वराचा प्रेषित समजतो, पण भगवंतांच्या उपदेशात तसा आशय नाही. भगवंतांनी सांगितले केवळ मी सांगतो म्हणून नव्हे, तर तुमच्या विचारशक्तीला पटेल तरच त्याचे ग्रहण करा. बुद्धांनी शोधून काढलेला मार्ग हा स्वप्रयत्नाने, स्वकष्टाने व स्वाध्यायाने तयार केलेला आहे. कोणा दुसऱ्याच्या पुंजीवर भगवंतांचा धर्म आधारलेला नाही. मार्क्सवाद्यांना काय सांगावे? त्यांनी भगवान बुद्धाचे तत्त्वज्ञान अवश्य अंगीकारावे. दुःखपीडित लोकांना दुःखमुक्त करण्याचा खरा मार्ग भगवंताने शोधून काढला. हजारो पीडितांना त्यांनी स्वयंप्रकाशाने दुःखमुक्त केले. अलार कलाम यांच्या ज्ञानाने भगवंताचे समाधान झाले नाही, कारण त्यांची शिकवण अपूर्ण होती. सांख्य तत्त्वज्ञानेता कपिल शहर्षी यांनी तत्त्वज्ञानाच्या आधारे सांगितले की पृथ्वी जड आहे, हालत नाही. मग तिचा विकास कसा होतो, परंतु ती तऱ्हेतऱ्हेची रूपे कशी घेते? कपिलने सांगितले की पृथ्वीच्या उदरात रज, तम आणि सत्व हे गुण जेव्हा समतोल असतात तेव्हा पृथ्वी जड होते, परंतु या त्रिविध गुणाचा समतोलपणा जेव्हा ढासळतो तेव्हा पृथ्वी अस्थिर होते व मग पृथ्वी तऱ्हेतऱ्हेची रूपे घेते. कपिलने एवढेच सांगितले, परंतु त्यामुळे लौकिक दुःखाचे परिहरण होणार नाही हे भगवंताच्या लक्षात आले आणि म्हणून त्यांनी 4 आर्य सत्यांचा अवलंब केला. बायबलमधील मोजेससारखी माझी स्थिती होण्याचा संभव आहे. पॅलेस्टाईनमधील गुलामांना सुखी करण्यासाठी मोजेस यास फार परिश्रम करावे लागेल. मोजेस इजिप्तमधून गुलाम विकत आणीत असे व त्यांना पॅलेस्टाईनमध्ये नेऊन सुखी व स्वतंत्र करीत असे. या प्रयत्नास मोजेस यास अत्यंत कष्ट सहन करावे लागले. इजिप्तच्या बाहेर जात असताना मोजेसला फार हाल काढावे लागले. कदाचित मजवरही फार हाल अपेष्टा सहन करण्याची पाळी येईल, पण तरीसुद्धा माझ्या अस्पृश्य समाजास घेऊन मी बौद्ध धर्माचा स्वीकार करणार हे निश्चित. मी माझे धर्मांतर या ऑक्टोबरमध्ये मुंबईत करणार आहे. यापूर्वी धर्मावर माझे एक पुस्तक मी प्रसिद्ध करणार आहे. भगवंतांच्या बुद्ध धर्मात जी त्रुटी आहे त्याचाच सविस्तर विचार मी त्या पुस्तकात मांडणार आहे. बुद्ध धर्मात उपासकाला दीक्षा दिली जात नसे.
संघदीक्षेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. उपासकाच्या मनाची परिपूर्ण तयारी झालेली नसते. परंतु माझ्या धर्मात उपासकांनाही धम्मदीक्षा दिली जाईल. तत्पूर्वी धम्मदीक्षावर एक पुस्तक लिहिणार आहे. ते पुस्तक प्रत्येकाला विकत घ्यावे लागेल. या पुस्तकातील ठराविक प्रश्नांची उत्तरेही प्रत्येकाला द्यावी लागतील. तरच त्याला बुद्ध धर्मात प्रवेश मिळेल. बौद्ध धर्मात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाने शुभ्र वस्त्र परिधान केले पाहिजे. धर्म नष्ट का होतो याचा मिलिंद पन्ह या ग्रंथात खुलासा आहे. धर्माला जवळजवळ 3 प्रमुख कारणाने ग्लानी येते. पहिले कारण म्हणजे धर्मत्व अबाधित नसेल किंवा पुरतेपणी विचार न करता धर्मतत्वाची बांधणी केली गेली असेल तर धर्माला ग्लानी येते. दुसरे कारण धर्मातील वितंडवाद, ज्या वादविवादपट्टूंचा भरणा जास्त असतो त्या धर्मपंथांचा नेहमी विजय होतो. आणि तिसरे कारण म्हणजे धर्मतत्व हे सामान्य जनांना कळण्याजोगे असले पाहिजे. अफगाणिस्तान हा सबंध देश एकेकाळी बुद्ध भिक्षुकांचा होता. जगामध्ये सर्वात भव्य आणि उंच भगवान बुद्धाचा पुतळा अफगाणिस्तानामध्ये आहे. परंतु धर्मवेड्या मुसलमानांनी 7,000 बौद्ध भिक्षुकांची मुंडकी तोडून रस्त्यावर त्यांचा ढीग घातला व म्हणून तेथून बुद्ध भिक्षुक पळून गेले. आता बुद्ध धर्माची लाट आली तर ती कधीही परत जाणार नाही. धर्मस्थापनेसाठी देवळाची आवश्यकता आहे. परंतु आपल्या स्वकष्टाने एक मला असे देऊळ बांधावयाचे आहे की जे तुम्ही कधी पाहिले नसेल. पण त्याकरिता मी कोणा धनिकापुढे लाचार होऊन हात पसरणार नाही. तुम्ही पैसे जमवून देत असाल तर बांधीन व चांगले बांधीन. आपल्या स्वपराक्रमाने बांधीन. दुसऱ्याच्या उंजळीने बांधणार नाही. धन्यवाद.